जय हिंद, जय शिवराय. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत प्रत्येक वेळेला तेवत असते. देशाच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपला देश बदलला पाहिजे. पण हा देश बदलणार कसा? देश बदलण्यासाठी फक्त कुठली परीक्षा पद्धती किंवा कुठलं आंदोलन करून चालणार नाही, तर मुळामध्ये जी काही समस्या आहे त्या समस्येचा शोध घ्यावा लागणार आहे. आज मला सांगा, गुगल असो, फेसबुक असो, अमेझॉन असो, अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये सीईओ पदावरती किंवा मोठमोठ्या पदावरती या कंपन्यांचा भार सांभाळणारे लोक कोण आहेत? मग ते सुंदर पिचाई पासून अगदी छोट्या छोट्या कंपनीच्या मॅनेजर पर्यंत आपले भारतीय लोकच ह्या कंपन्या मोठ्या करतात. देशातील बुद्धिमत्ता, देशातील सेलिब्रिटी, देशातील श्रीमंत लोक परदेशामध्ये जाऊन स्थायिक होत आहेत. तर हा विचार या लोकांच्या मनामध्ये काय येतो? जर तुमच्याकडे पैसे असतील, जर तुम्ही मोठे झालात, तर तुमच्याही मनामध्ये जर परदेशामध्ये जाऊन स्थायिक व्हायचा विचार येत असेल, तर याचा अर्थ आहे इथल्या सिस्टीम मध्ये, इथल्या शिक्षणामध्ये, इथल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये, इथल्या समाज जीवनामध्ये परिवर्तनाची मोठी लाट येण्याची गरज आहे. आपण जगामधल्या अनेक देशांची उदाहरणं घेतो आणि त्यातलाच एक जपान आहे. जपानमध्ये लहानपणापासून मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे आणि त्या शिक्षणामध्ये मुलांना स्वतःची भांडी घासण्यापासून, आपली शाळा साफ करण्यापासून, आपल्या वर्गातली सगळी साफसफाई, सगळी सजावट ही मुलं करतात. म्हणून जपान मधला प्रत्येक नागरिक, मग तो बसमध्ये नंबर लावायचा असेल किंवा कुठल्याही प्रचाराचा एखादा छोटा बॅनर लावायचा असेल, तर त्यामध्ये त्याला शिस्त दिसून येते. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, गेली 25 वर्ष समाजकारणाच्या आयुष्यामध्ये जर आपण टीका करत राहिलो, जर आपण फक्त विरोध करत राहिलो, आंदोलन करत राहिलो, तर यामुळे समस्या सुटणार नाहीये. समस्या सुटण्यासाठी पॉझिटिव्ह मार्ग काढून पॉझिटिव्ह मागणी केली पाहिजे. आणि ती पॉझिटिव्ह मागणी काय आहे? तर या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये स्वावलंबन येणं गरजेचं आहे. जीवन शिक्षण म्हणून जी पद्धती आपण अवलंबली ती आज कुठेतरी लांब चाललेली आहे. आणि म्हणून पूर्ण कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या सगळ्या भागामध्ये देशामध्ये एकसारखं मोफत आणि सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे. खाजगी शाळांची आम्हाला गरज पडते आणि मग या ज्यांना राहायला एक घर सुद्धा नाही आहे आणि आज यांच्याकडे समस्या आहे की मी आज या काश्मीर मधल्या घरात राहू, बेंगलोर मधल्या घरात राहू की मुंबई मधल्या घरात राहू, असा जो विषमतेचा एक प्रवाह आहे. मग जर आम्ही एखाद्या वर्गाला चांगलं शिक्षण देत असू, एखाद्या वर्गाला संस्कारी बनवत असू, एखाद्या वर्गामध्ये जर गुंड तयार होत असतील, जर मवाली तयार होत असतील, मध्ये गरीब असोत किंवा श्रीमंत असोत, तर त्या शिक्षणामुळे या देशाचं कल्याण होणार नाही. आणि म्हणून सगळ्या भारतीयांना एक विनंती आहे की त्यांनी संपूर्ण भारतामध्ये एकसारखं समान आणि मोफत शिक्षण केलं पाहिजे. जर अमेरिकेमध्ये सर्व प्रवर्गासाठी मोफत शिक्षण असू शकतं, जर जपानमध्ये असू शकतं, तर आपल्या भारतामध्ये का नाही? आणि म्हणून आज मी मागणी करत आहे की देशामध्ये पहिली चळवळ जर कुठली उभी राहिली पाहिजे तर ती स्वावलंबी, शिस्तीची आणि सगळ्यांना समान शिक्षणाची, समान देशभक्तीची राहिली पाहिजे. तरच या देशामधल्या आज सामाजिक विषमतेच्या, सामाजिक जाणीवेंच्या, शिस्तीच्या, भ्रष्टाचाराच्या समस्येला कुठेतरी बेसिक जे आहे त्या बेसिक पासून सुरुवात होईल. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना उचलायला हवा आणि तो म्हणजे समान मोफत शिक्षण. तर चला, सगळ्या भारतीयांचा अधिकार आहे, मग तो श्रीमंत असो, गरीब असो. श्रीमंतांना असं जर वाटत असेल, पैसेवाल्यांना जर असं वाटत असेल की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं तर संपला विषय, तर असं नाहीये. समाजातल्या ज्या वाईट घटकामध्ये, समाजामधल्या ज्या गरीब घटकामध्ये किंवा समाजामधल्या ज्या विषम घटकामध्ये जर शिक्षणाची गंगा, स्वावलंबनाची गंगा पोहोचली नाही तर तुमचंही आयुष्य सुखकर होणार नाही. कारण या देशामध्ये आपण एकमेकावर अवलंबून आहोत आणि जर एकमेकावर अवलंबून आहोत तर एकमेकाच्या हक्कासाठी
एकमेकाच्या समानतेसाठी आपल्याला धडपड केली पाहिजे. आणि म्हणून पहिली मागणी जर कोणती असेल तर ती सगळ्यांना समान शिक्षण. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जपानकडनं आपण शिक्षणाची पद्धती जी आमच्या देशातून तिकडं त्यांना फॉलो करत आहेत, जीवन शिक्षण पद्धती ती फॉलो करत असो. तर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल की या इतर देशाकडून लोक आमच्या भारतातली गुणवत्ता, आमच्या भारतातले शास्त्रज्ञ, आमच्या भारतातले उद्योजक, आमच्या भारतातले सेलिब्रिटी जर परदेशामध्ये जाऊन राहत असतील आणि अमेझॉन सारख्या कंपन्या, ब्लिंकिट सारख्या कंपन्या, हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपन्या, युट्यूब सारख्या कंपन्या या परदेशामध्ये तयार होऊन त्यामध्येच आमच्या देशातली लोक काम करत असतील तर हा विचार आपण का करत नाही की माझ्या देशाचं एक अमेझॉन मी का बनवू शकत नाही, माझ्या देशाची एक युट्यूब प्रणाली मी का बनवू शकत नाही, माझ्या देशाचं एक ब्राउझर मी का बनवू शकत नाही. का या कंपन्यामध्ये काम करण्यासाठी आपल्यामध्ये चढाओढ आहे, मग माझ्या देशामध्ये अशा प्रकारचं एक इंटेलिजन्स, एक थिंक टँक का बनवू शकत नाही. तर प्रत्येक भारतीयानं परदेशातल्या कंपन्यामध्ये काम करताना स्वतःचा एक असा विचार केला पाहिजे की या देशातल्या कंपन्या एकत्र येऊन काहीतरी करतात तर आपल्या देशातला एक दिवस आठवड्यातला दररोज एखादा तास 15 मिनिटं जर या गोष्टीसाठी आपण एकत्र आलो तर आपल्या देशामधला जो करोड रुपयाचा टॅक्सच्या रुपयाचा पैसा आहे, आज युट्यूब मध्ये अनेक सेलिब्रिटी, अनेक इन्फ्लुएन्सर हे व्हिडिओ करत असतात आणि आपली चढाओढ असते की अर्निंग कसं होईल, पण या अर्निंगचा सगळ्यात मोठा भाग जर कुठं जात असेल तर तो परदेशामध्ये जातो. मग ते अमेझॉन असो, फ्लिपकार्ट असो किंवा कुठलीही कंपनी असो, यातल्या 70% कंपन्या परदेशी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, भारतामधली जर एखादी चांगली कंपनी चालत असेल, भारतामधली एखादी कंपनी जर नावारूपाला येत असेल तर अशा वेळेला परदेशी कंपन्या त्या कंपन्या विकत घेतात. तर माझ्या देशामध्ये जी गुणवत्ता आहे, माझ्या देशामधली जी लोकांची बुद्धिमत्ता आहे, ती या बुद्धिमत्तेचा वापर या देशाच्या कल्याणासाठी करायचा असेल तर पहिला विचार हा करा की माझ्या देशामध्ये अशा प्रकारची एआय टेक्नॉलॉजी राबवली पाहिजे आणि ते माझ्या स्वतःच्या देशाचं तंत्रज्ञान असलं पाहिजे. जर झोपडपट्टीमध्ये राहणारा, गरीब घरामध्ये राहणारा, नावाडी म्हणून काम करणारा, आपल्या बहिणीला सांभाळू शकणारा एक अब्दुल कलाम या देशामध्ये खूप मोठी शैक्षणिक राष्ट्रपती पदापर्यंतची मजल मारू शकतो, अनेक शोध लावू शकतो, तर या देशातली गुणवत्ता काहीही करू शकते. त्या गुणवत्तेला जो सकारात्मक मार्ग मिळाला पाहिजे, जो सकारात्मक सोर्स मिळाला पाहिजे तो हा आहे की आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे जी लोक आहेत ज्यांना एआयची आवड आहे, ज्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे, त्यांनी विचार केला पाहिजे की माझ्या देशाचं तंत्रज्ञान हे मी तयार करणार आणि भविष्यामध्ये कधीही मी तंत्रज्ञान परदेशातल्या लोकांना विकणार नाही, तर ते मीच चालवणार. करोडो लोकांचा हा देश, करोडो लोकांचे आमचे ग्राहक आणि सर्व्हिसेस आम्ही विकत घेतोय परदेशातल्या लोकांच्या. का? तर देशातला पैसा, देशातली इकॉनॉमी देशामध्ये राहायची असेल तर देशातल्या बुद्धिमत्तेनं देशासाठी काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हाही विचार केला पाहिजे की राजकारण्यांची मुलं परदेशात का शिकतात, सेलिब्रिटींची मुलं परदेशात का शिकतात. मग तशा पद्धतीची यंत्रणा परदेशात फिरणाऱ्या लोकांनी आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी सकारात्मक वातावरण आणि सकारात्मक मागणी प्रत्येक भारतीयानं केली पाहिजे. आज देशामध्ये आरोग्य व्यवस्था असेल, स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये जर चांगल्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था लागू केली जाते तर त्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था लागू करण्यासाठी आमच्या राजकीय लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हा प्रयत्न करण्यासाठी अशा पद्धतीच्या, अशा भूमिकेच्या लोकांनी, मग त्या कोणत्याही पक्षातून तुम्ही निवडणूक लढवा, कोणताही पक्ष स्थापन करा, अशा पद्धतीची भूमिका घेऊन तुम्हाला निवडणूक सुद्धा लढवावी लागेल. आणि निवडणूक लढवताना हे लक्षात ठेवलं पाहिजे, का निवडणुकीमध्ये लोक सर्वसामान्य निवडून येत नाहीत. तर बऱ्याच या आंदोलनामध्ये बऱ्याच चांगल्या लोकांना निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागतो. आणि याचं सगळ्यात सोपं कारण आहे ही शिक्षण व्यवस्था जी आम्ही बनवलेली आहे त्यातल्या 40-50% लोकांच्याकडे आम्ही लक्षच दिलेलं नाहीये. आज गरीब घरामध्ये, आज झोपडपट्टी सारख्या ठिकाणी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना हा प्रश्न आहे, हा निवडून आला काय, हा निवडून आला काय, आमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग अशी लोक काय विचार करतात, अशी 40% लोक जी आहेत
अशा 40% लोकांना 2 आणि 5,000च्या या देणगी दाखल ते आपलं मतांचं दान विकतात. कारण त्यांच्यासमोर हाच मुद्दा असतो की कोणीही आलं तरी आपलं भलं करणार नाही, आपल्याला आपली रोटी कमवायची आहे. आणि जे लोक निवडून येतात ते हाच विचार करतात की मला जाहिरात करण्याची गरज नाही, मला प्रचार करण्याची गरज नाही. कारण मतदान होतं 50 ते 55%, जास्तीत जास्त 60% जे फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती रोज उठून टाहू फोडत असतात. अशी बुद्धिजीवी लोक हाताच्या बोटावर मतदान करायला जातात. बाकी सगळी ही कोकलणारी जमात, नावं ठेवणारी जमात, देशाच्या प्रगतीबद्दल बोलणारी जमात ना निवडणुकीला उभी राहत ना निवडणुकीत मतदान करायला जात. कारण त्यांच्या मतामध्ये हाच एक विषय असतो की मला काय करायचं, हा निवडून आला तरी काही बदल घडणार नाही. आणि म्हणून आपण मागे राहत आहोत की निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा. आणि जे निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत त्यांना हे गणित कळलेलं आहे की दिवसाला 5 आणि 6 कोटीचा ब्लॅक मध्ये त्यांच्या घरामध्ये येतो. त्यामुळे हा सगळा पैसा इलेक्शनच्या आधी 40% घरामध्ये वितरित होतो, 10% उमेदवार विकत घेतले जातात आणि उरलेल्या 50%कडे लक्षच दिलं जात नाही. काही 5% बुद्धिजीवी लोकांना त्यांना आवश्यक असणाऱ्या काही शासकीय यंत्रणेमध्ये कुठली तर महत्वाची पदं दिली जातात, सन्मान दिला जातो, काहींचा सत्कार केला जातो. आणि अशा पद्धतीचं 50%चं गणित करून आज धनदांडगी आणि पैसेवाली लोक निवडून येत आहेत. मग एखादा समाजवादाचा विचार घेऊन, एखादा समाजसेवेचा वसा घेऊन तुमच्या मनामध्ये जिद्द आहे, तुमच्या मनामध्ये खूप मोठी देशभक्ती आहे, पण तुम्ही निवडून येत नाही म्हणून तुम्ही नाराज होता. पण निवडणूक हे जर एक गणित आहे, हा एक व्यवहार आहे, हे जर मार्केटिंग स्किल आहे आणि हे जर प्लॅनिंग आहे, तर त्या प्लॅनिंग नुसार आपल्याला विचार करावा लागेल की मी निवडून नाही येण्यामागचं कारण माझा जो विरोधी पक्ष आहे तो हे 50% मतांचं गणित मांडतो आहे. आणि उरलेल्या 50% मध्ये मीडिया असेल, जातीय राजकारण असेल किंवा पैसे सुद्धा द्यायचे आणि त्यांची सगळी चांगली कामं सुद्धा करायची, अशा पद्धतीची सुद्धा टेक्नॉलॉजी असेल तर ही या देशामध्ये चाललेली आहे. आज देशामधले रस्ते 2, 3, 6 महिन्यामध्ये खराब होतात. आरोग्य व्यवस्थेमध्ये आपला शासकीय यंत्रणावरती विश्वास राहिलेला नाहीये. हा निगेटिव्ह बाजू पॉझिटिव्ह मध्ये परावर्तित करण्यासाठी आपल्या मनामध्ये सुद्धा तशी एक ज्योत पेटवावी लागेल. आणि मग स्वित्झर्लंड मध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांनी माझ्या देशामध्ये कसं इम्प्लिमेंट करायचंय हा विचार करायला लागेल. आणि ते इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. म्हणून जेनझीची जी चळवळ आहे की एखाद्या गोष्टीवरती विरोध झाल्यानंतर आपण असं म्हणतो की आजारी पडायच्या आधीच जर आपण काळजी घेतली तर आजारच होणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सामाजिक समरसता ही निर्माण करायची असेल तर टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्या देशामध्ये पर्यायानं चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे. आणि आम्ही या भारताचे देशात, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही डिमांड करणं गरजेचं आहे. आमची मागणी जर असेल एखादा रस्ता करा, एखादा नळ पाणी पुरवठ्याची योजना द्या, हे द्या ते द्या, आणि त्याच्यामध्ये सुद्धा छोटी छोटी जी लोक आहेत. कारण हे जे स्ट्रक्चर आहे हे अगदी केंद्रापासून, भारताच्या राज्यापासून ते प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेलं आहे. एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल त्याच्यावर पोलीस केस करा, सरकारी यंत्रणेचा दबाव आणा, त्याला आर्थिक कोंडीमध्ये पकडा, त्याच्यावरती काहीतरी एलिगेशन्स करा, आरोप करा, त्याला कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवा. आणि त्यावेळेला सो कॉल्ड आम्ही समाजसेवक एकमेकांच्या चांगल्या लोकांच्या पाठीशी राहत नाही आणि अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह विचार करत नाही की आपल्याला सुद्धा निवडणूक लढवली पाहिजे. आणि न लढवता येत असेल तर त्यावेळेला चांगल्या उमेदवारांना उभं करून त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि ज्या लोकांच्या आपण पाठीशी राहतो त्या लोकांच्याकडून 3 डिमांड्स आपल्याला केल्या पाहिजेत. एक, स्वावलंबी समान मोफत शिक्षण, आणि ते सगळ्यांना सारखं असलं पाहिजे. शिक्षण व्यवस्थेप्रमाणे आरोग्य व्यवस्था समान सारखी असली पाहिजे. सगळ्या चांगल्या पद्धतीच्या शासकीय योजना, शासकीय सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर मोफत आपण आरोग्याची व्यवस्था निर्माण केली तर कशाला धांदल होऊ शकते. टेक्नॉलॉजीचा वापर जर परदेशामध्ये केला जातो तर टेक्नॉलॉजी आमच्याकडे का आपण निर्माण करत नाहीये त्याचा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द ओनर ऑफ इंडिया, या भारत देशाचे आम्ही मालक आहोत. आणि ज्या लोकांच्या वरती आमच्या टॅक्सच्या पैशातून आज 40-50 लाख रुपये दिवसाला, महिन्याला करोड रुपये खर्च करतोय, अशा सरकारी अधिकारी, अशा राजकीय लोकांना आम्ही मालक म्हणून बसलेलो आहोत.
सरकारी कर्मचारी हे आमच्यासाठी, आमच्या सेवेसाठी आहेत. मग एखाद्या नगरपालिकेमध्ये, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये माझं काम असेल तर मी त्याच्या दारात जायची काय गरज आहे? ही सुद्धा डिमांड केली पाहिजे की त्या कर्मचाऱ्यानं माझ्या घरातून माझं काम केलं पाहिजे. आणि ते जर काम झालं नाही, त्या जर योजना पूर्ण झाल्या नाहीत तर पुढच्या महिन्याच्या पगारापर्यंत त्याचा तो पगार थांबला गेला पाहिजे, जोपर्यंत त्याचं काम होत नाही. आणि त्यानंतर या राजकारण्यांना, या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली शिस्त लागेल की मी जर हे काम पूर्ण केलं नाही तर मला अजून 10 फेऱ्या याच्याकडे माराव्या लागणार आहेत. आणि हे फक्त राजकारणी लोक करणार नाही आहेत. तर ही डिमांड, ही मागणी आपल्याला करावी लागेल. आणि जशी मागणी होईल तसाच पुरवठा होईल. आपण जेनजीचं आंदोलन करू शकतो. आणि ते आंदोलन कशाच्या विरोधात करू शकतो? एखाद्या पेपरफुटीच्या विरोधात, एखाद्या आत्महत्येच्या विरोधात, एखाद्या मुलीच्या रेपच्या विरोधात. पण ही सगळी समाज व्यवस्था बदलण्यासाठी ही आंदोलन करून तात्पुरती मलमपट्टी आपण करतोय. बेसिक मूळ सोर्स काय आहे याचा विचार करायचा असेल तर शिक्षण, आरोग्य, टेक्नॉलॉजी आणि नवीन तंत्रज्ञान आणि देशाचा पैसा देशात राहायचा असेल तर अशा युट्यूब सारख्या, इंस्टाग्राम सारख्या योजना, जसं आपण भीम ॲप तयार केलं तशा पद्धतीचं आपल्या देशातल्या तंत्रज्ञांनी आपल्या देशासाठी काम केलं पाहिजे. सगळ्यांना समान अधिकार, समान व्यवस्था जर असेल तर आपल्या देशातली बुद्धिजीवी लोक परदेशात जाऊन राहणार नाहीत. खायचं आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या सार्वजनिक सुविधा वापरायच्या, गरिबीमधून आपल्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि परदेशामध्ये जाऊन स्थायिक व्हायचं. आणि दोष आपण त्यांनाही देऊ शकत नाही, कारण ही समाज व्यवस्था चांगल्या पद्धतीची आश्वासन जोपर्यंत आपण करत नाही की मला या देशामध्ये चांगलं निकोप आणि चांगलं वातावरण आहे, तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणून काही लोकांना जर आपण इंटरनॅशनल शाळेमध्ये, सीबीएसई शाळेमध्ये जाऊन शिक्षण दिलं तर पूर्ण समाज व्यवस्था बदलणार नाही. त्यामुळे मोफत, समान आणि सक्तीच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आरोग्य, शिक्षण, टेक्नॉलॉजी आणि लोकांची कामं करण्यासाठी तशा पद्धतीचा प्रशासकीय वर्ग की जो त्याच्या घरात जाऊन काम करेल, कामच शिल्लक राहणार नाही. तर या 4 गोष्टी ज्यांच्या डोक्यामध्ये राजकारणाचं भूत आहे, समाजकारणाचं भूत आहे, त्यांनी मनामध्ये हे व्हिजन ठेवलं पाहिजे. आणि आम्ही भारताचे लोक त्यांच्याकडून तशी मागणी केली पाहिजे. माझ्या देशाला मी काय देऊ शकतो याचा विचार करताना मी माझ्या देशातल्या या राजकारण्यांच्याकडून, प्रशासकीय लोकांच्याकडून काय मागितलं पाहिजे हे सुद्धा मलाच ठरवलं पाहिजे. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवून आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही. आपल्या देशाची सिस्टीम बदलणार नाही जोपर्यंत त्या तळागाळातल्या मुलापासून ते अगदी श्रीमंत, करोडपती, सेलिब्रिटी आणि उद्योजकांच्या पर्यंत एक समानता, एक संधी राहणार नाही, तोपर्यंत एक चांगल्या वातावरणाची अपेक्षा आपण करू शकणार नाही. म्हणून चला आजपासून आपल्या हक्काची जाणीव ठेवून आपण मागूया. मला शिक्षण चांगलं पाहिजे आणि मोफत आणि सक्तीचं पाहिजे. भले माझ्याकडे पैसा आहे पण सगळ्यांना समान आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. मला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. माझ्या देशामध्ये टेक्नॉलॉजी मी वापरली पाहिजे आणि ती टेक्नॉलॉजी मी भविष्यात कधीही कोणाला विकणार नाही, कारण माझ्याच देशामध्ये जर करोडो ग्राहक असतील तर मी का विकावी. आणि अशा पद्धतीची मागणी आज आपण करूया आणि हा एक देश स्वतंत्र झालेला आहे त्याला समृद्ध करूया, सुराज्य करूया. हजारो स्वातंत्र्य सैनिकांची आहुती दिल्यानंतर आपल्या देशामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये कुठेतरी ती ज्योत एक आहे की माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचंय, तो मार्ग सापडत नाही. जिकडे तिकडे बघतोय चांगली लोक सुद्धा दुसऱ्या पार्टीमध्ये जातात. त्याचं कारणच हे आहे की आपण सकारात्मक, पॉझिटिव्ह मागण्या करत नाही. मी माझ्या देशासाठी ही मागणी करणार आहे. मी माझ्या देशासाठी चांगल्या समाज व्यवस्थेची मागणी करणार आहे. चांगल्या लोकांनी या सिस्टीम मध्ये आलं पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या पाठीशी 90% लोकांनी उभं राहिलं पाहिजे. मतदानाचा टक्का जो 40% वाला आहे तो बदलला पाहिजे, कारण ज्यांना आपण अशिक्षित समजतो, गरीब समजतो, ती लोक प्रामाणिकपणे पैसे घेऊन त्यांना मतदान करतात. तर प्रामाणिकपणे समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न तुम्ही केलात, प्रामाणिकपणे त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार, तर ती लोक ते पैसे न घेता सुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. आणि मला विश्वास आहे देश बदलण्याची, देश घडवण्याची प्रत्येका मनामध्ये जिद्द आहे. फक्त त्या जिद्दीला
एक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम आपण करत आहोत. तर चला एक चळवळ बनवूया आणि देशाला कळवूया, भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद. चला स्वातंत्र्याकडून सुराज्याकडे जाऊया. वंदे मातरम.